हा व्हिडिओ मला ब्लॉग टाईप शूट करायचा होता, पण नंतर म्हणलं का नाही तुम्हाला एक गोष्ट सांगू मी, आणि मी इथं कोपऱ्यात का बसलोय ते पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेलच. तर मी 2-3 वर्षापूर्वी हा चॅनल सुरू केला. आज आर्याचा 3रा बड्डे आहे. तर मी 2 दिवसापूर्वी असंच माझ्या चॅनलवर काय काय टाकलं त्या व्हिडिओ ते मी बघत होतो. त्यावेळेस मला समजलं की पहिल्या बड्डेच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही ज्योतिबाला गेलतो, ज्योतिबा आमचं कुलदैवत आहे, तर त्यावेळेस मी आजीबरोबर व्लॉग शूट केलता आणि स्टार्टिंगची एक छोटीशी क्लिप होती, 10 सेकंदाची असेल, 10 ते 15 सेकंदाची आजीबरोबर होती. आणि ते एवढं नॉस्टॅल्जिक फील झालं की आता दुःखद गोष्ट म्हणजे आजी आमच्यात नाही आता. पण मला ते बघितल्यावर असं वाटलं की अजून पण ती आमच्यातच आहे. म्हणजे असतं ना तसं की म्हणजे फोटो असणं आणि एका व्हिडिओ असणं, व्हिडिओमध्ये तिचं बोलणं वगैरे सगळ्या गोष्टी. आणि मग थोडंसं रिअलाईज झालं की ज्यावेळेस ती लहान होती, म्हणजे माझी पुतणी म्हणजे आर्या, तर तिला माहितीच नाही की ती कशी होती, कोण होती तिची पणजी. पण ती बघू शकते फ्युचरमध्ये की ती पण आलती, तिच्या पहिल्या बड्डेला होती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि आज तिचा 3रा बड्डे 3 तारखेला आणि आम्ही जाणार आहे तिकडं. मी निघालोय आणि माझ्याबरोबर चेतन पण आहे, चेतन माझा भाऊ. त्याच्या आधी मी तुम्हाला एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे, कारण आज मी निघालोय वाईला, कारण नाईला जाणे मी MPSC कंबाईनची परीक्षा देणार आहे यावेळेस. आणि त्याचं सेंटर मी सातारा टाकलेलं, पण ते वाई आले, द्रविड हायस्कूल वाई असं काहीतरी नाव होतं त्याचं. तर तिथं मला जायचं आहे. 12पर्यंत एक्झाम आहे आणि तिथनं झाल्यानंतर मग मी आर्याकडे जाणार आहे मुंबईला. समाजाच्या पिअर प्रेशरमध्ये येऊन MPSC कंबाईनचा पहिला अटेम्प्ट द्यायला मी वाईला गेलो. जाताना 2 तास हरिपाठ ऐकून देवाला म्हणलं सगळं काही तुझ्याच हातात आहे, मी फक्त गोल रंगवणार आहे. एक्झाम सेंटरला जाऊन झेरॉक्स काढल्या, यालाच म्हणतात तहान लागल्यावर विहीर खाणे. गेट वरूनच कल्टी मारणार होतो, पण मला आफ्रिकेचं राष्ट्रगीत माहित होतं, कारण द्राविडियन लोक आफ्रिकेतून इंडियामध्ये मायग्रेट झाले. गोल फिरून निरीक्षण केलं, सगळ्यांचीच फाटलेली. आजोबा म्हणायचं ज्याचं पाड पाट त्याचं गणित, त्यामुळे 20 मार्क तर फिक्स, याचा ओव्हर कॉन्फिडन्स होताच. या बिनपगारी आणि फुल अधिकारी कार्यकर्त्यांची मेहनत जवळ जाऊन बघितली तर यांना टेंट जोडायला येत नव्हता. बायोमेट्रिकच्या लाईन मध्ये उभं राहून मागचे पुढचे 4 जण डिमोटिवेट केले. काय ठेवलं MPSC मध्ये? फॉरेक्स ट्रेडिंग करा. पेपर देताना तासभर विचार केला, मला कोणीच ओळखत नाही, 1 लाख सबस्क्रायबर्स कुठे आहेत? बाहेर येऊन बघतो तर काय, तुमच्या भावाला भेटण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली, त्यामुळे काळी क्रेटा काढून कल्टी मार. असो, पहिल्या आन्सर की मध्ये 56 स्कोर आलाय. तुम्हाला तर माहितीच आहे, कोल्ह्याला स्ट्रॉबेरी आंबट. हे सगळं सांगण्यामागचा माझा हेतू असा आहे की लास्ट इयर याच वेळेस आम्ही महाबळेश्वरला होतो. मी, बहिणी, भाऊ आणि विकी आणि आर्या, आम्ही 5 जण गेलतो महाबळेश्वरमध्ये होतो. असं 3 ते 4 दिवस होतो आम्ही तिकडं. तर मग मी वाईला गेलतो, येतानाचा तो रूट पण सेम. मग ते थोडंसं मला भारी वाटलं की हां यार, लास्ट टाईमला पण यावेळेसच ठरवून इथं आलतो आणि यावेळेस न ठरवता होतात अशा कधी गोष्टी ज्या आपल्याला करायच्या नसतात पण ॲटोमॅटिकली होऊन जातात. नंतर माझ्या एका मित्राचा फोन पण आला संग्रामचा की तो महाबळेश्वरला गेलेला आणि मग तिकडं तो म्हणलं जर असेल टाईम तर ये महाबळेश्वरला. पण तोपर्यंत मी मुंबईला निघून गेलेलो, म्हणजे लगेच एक्झाम झाली की 12:30-1 पर्यंत मी मुंबईसाठी निघून गेलो. ठीक आहे, आपण काय करू ना, आता मी थांबलोय आम्ही नो अजिनोमोटो रेस्टॉरंटमध्ये. त्याचं नाव सद्गुरू नो अजिनोमोटो. आता मी इथं टेस्ट करणार आहे मिसळ कशी लागते. मी याच्या आधी कधी इथं खाल्ली नाही. साईडला ऑस्करवाडी पण आहे, जायचं का? ऑस्करवाडी आहे, पण ऑस्करवाडीमध्ये जायचं का नाही मला थोडंसं कन्फ्युजन वाटतं. एक काम करू, ह्यांच्या दारात गाडी लावून त्यांच्या दारात जाऊन खाऊया. पण अजिनोमोटो खाल्ल्यावर टेस्ट येतील, लय जगून काय करणार आहे. जाऊ दे, आपण ऑस्करवाडीमध्येच खाऊया. किती बी जगलं तरी आपल्याला मारायचंच आहे. देवानं दिलं ते तेवढेच श्वास आपण घेणार आहे, आपण काही एक्स्ट्रा श्वास घेणार आहे. उगा अजिनोमोटो नको, हे नको ते नको. 2 घासाची चव लागते, त्यात बी आपण नाटकं करायची म्हणल्यावर देव म्हणणार तुम्हाला जन्माला घालूनच चुकी केली. एवढे डोंगर तुम्ही करताय, त्यामुळे मी आता इथनं घेतो रिवर्स आणि ऑस्करवाडीमध्ये जातो आम्ही. ते ऑस्करवाडी दाखव तिकडे बघा, ते ऑस्करवाडी. हे जे आहे ते ना कपल, हे कपल ह्यांचं काय मला पटलं नाही. तुम्ही मला स्पॉन्सर करा, मग मी तुमच्या जेवायला येतो, तोपर्यंत येत नाही. मी ऑस्करवाडीमध्ये जातो. ऑस्करवाडी 96 फॅमिली रेस्टॉरंट. ही एक अशी ही अशी असते नाही, मग ते आडवे हात पाय घालतो, उगाच धडाकली बिडाकली गाडी म्हणजे माझ्या की केवढ्यात पडत. तर आता इथं जेवतो ऑस्करवाडी. सगळा शेट आले तर ऑस्करवाडीमध्ये. अजून आम्हाला इथं लय लांब जायचं आहे, 3-4 तासाची ड्राईव्ह आहे. हां, तर तुम्हाला दाखवतो मिसळ कशी दिसते. चला की. माझं थोडक्यात म्हणणं कसं आहे माहिती आहे का, मी हॉटेलमध्ये वाचत असतो वरचीवर घरगुती जेवण मिळेल, नो अजिनोमोटो. म्हणजे त्या NH4 हायवेला हॉटेल झालते, त्याच्यावर लिहिले मोठ्या अक्षरात नो अजिनोमोटो. घरची एवढी चव घ्यायची आहे तर घरनं डबा बनवून निघा, वाटत खावा कुठं पण जागा भेटेल तिथं उभं राहून. म्हणजे
आपण हॉटेलमध्ये जातो कशाला, की घराच्या बाहेरची वेगळी काहीतरी टेस्ट मिळावी म्हणून आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतो. तिथं पण आपल्याला जर घरगुती जेवण पाहिजे, न अजिनोमोटो एवढं हेल्दी जेवणच पाहिजे, तर मग घरचं जेवण केलेलं बरं असं मला वाटतं. आणि नाहीतर मग तुम्ही एक्स्ट्रा जगून असं काहीच करणार आहे असं नाही का. म्हणजे तुम्ही हेल्दी पण खाणार, नो अजिनोमोटो, नो हे नो ते, नो ऑइल. मग तुम्हाला एवढं हेल्दी जेवण करायचं आहे, देवानं दिलं तेवढंच आयुष्य आपण जगणार आहे. म्हणजे नाही का, आता मी आजचा विषय व्हिडिओच्या सुरुवातीला काढलाच म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय. तर मग आम्ही इथनं मुद्दाम मी ह्या ऑस्करवाडीमध्ये गेलो. मला काय एवढी टेस्ट खास वाटली नाही. खरं तर यांच्या चवीच्या वाटा इथे येऊन थांबते, त्या क्रिटिसाइज नाही केलं. पण मी ते जे आहे ना जेजुरी रोडचे मिसळवाले, तिकडचे सगळे मिसळ खाल्ल्यात आहे, त्याच्यामुळे मला इकडे काही चव लागली नाही. मे बी त्यांची टेस्ट व्हॅरी होत असेल. ठीक आहे. मिसळ खाऊन निघाल्यानंतर नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट घेतला तो म्हणजे मुंबई. का माहिती आहे, कारण उद्या बड्डे आहे, पण सेलिब्रेट आजच करायचं आहे. कारण आज ॲनिव्हर्सरी पण आहे. बड्डे आणि ॲनिव्हर्सरी एकत्रच होते आणि ते घरी सेलिब्रेट केल्यामुळं मला काही जास्त ब्लॉग शूट करता आला नाही. आणि मग मी म्हणलं की आता ब्लॉग तर नाही, मग ह्या मेमरीज कशा काय मी स्टोअर करणार. मग थोड्या छोट्या ज्यांनी अशी लय असते ती व्हिडिओ, म्हणजे कुठला काय फंक्शन असला ना घरात, की मग लय फोटोग्राफर ॲटोमॅटिक असं आतनं त्यांच्या फोटोग्राफी बाहेर येते, मध्ये करणारी, लोडबोड करणारी. तर सगळ्यांकडून मी व्हिडिओ मागवून घेतले आणि म्हणलं एक कंपायलेशन स्टोरी टेलिंग टाईप एक मी व्हिडिओ बनवून टाकतो मेमरीजसाठी. या चॅनलवर तिच्या पहिल्या बड्डेचा पण व्हिडिओ आहे, त्यावेळेस आम्ही कोल्हापूरला गेलतो. दुसऱ्या बड्डेचा पण व्हिडिओ आहे, त्यावेळेस आम्ही महाबळेश्वरला गेलतो. आता हा तिसरा बड्डे आहे जो आम्ही मुंबईमध्ये तिथं सेलिब्रेट करणार आहे. The next day. आता सांग हॅलो. काय काय स्टँड आहे. हॅलो. डे सेलिब्रेट झाला वगैरे, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळी पाहुणी वगैरे निघून गेली. आणि मग आर्यासाठी, जिला आम्ही चिलू म्हणतो, तिच्यासाठी मावशीनं एवढा मोठा टेंट आणलेला, टेंट हाऊस तिचा. आणि त्याच्यात मग आम्ही रात्री 12 वाजता तिचा केक कापला. तर अशा प्रकारे पूर्ण बड्डे सेलिब्रेशन कंप्लीट झालं. सगळे आपापल्या घरी निघून गेले झोपायला 12 नंतर, केक वगैरे कट झाल्यानंतर. आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगायची अशी की तुम्हाला पण सांगायची आणि ह्या व्लॉगमध्ये पण आणि या स्टोरीमध्ये पण राहील की यावेळेस सगळे बाहेर का नाही गेले किंवा चिलूचा बड्डे घराच्या बाहेर सेलिब्रेट का नाही केला. कारण चिलूच्या प्रॉपर्टीमध्ये 2 महिन्यानंतर हिस्सेदार येणार आहे आणि मे बी त्याचा व्लॉग मी इथं टाकेन. तर शेवटी मी खूप कमी वेळासाठी येतो होतो. आता मला उद्या जायचं पण आहे, मी पुण्याला जाणार आहे. पुण्यात पण माझे 2-3 कामं आहे. ती मला कॅमेरा पण एक घ्यायचा होता, झालं तर तो पण घेणार आहे. आणि मग उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवतो की कसं बाकीच्या गोष्टी होत आहेत. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.